आता 12 तास झालेले आहेत। आपण पनीर काढून पाहूया। तुम्हाला पाहायचं आहे ना की घरी बनवलेलं पनीर कसं होतं आणि मार्केटमधलं पनीर। तर पहा, मार्केटमधील पनीर असतं त्याच्याही अधिक छान आपलं घरातील पनीर बनलं जातं। पहा, खूप छान आपली वडीही पडलेली आहे। साधारण हे 1 लिटरच्या दुधापासून बनवलेलं आहे। खूप छान मऊसर आणि पांढरशुभ्र असं पनीर आहे। तर चला पाहूया याची रेसिपी। इथे मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे। तर हे कच्चं दूध आहे, त्याला मी एका पातेल्यामध्ये गरम करण्यासाठी ठेवते। मी एका साईडला पातेल्यामध्ये दूध गरम करण्यासाठी ठेवणार आहे आणि त्याला उकळी आली की त्याच्यामध्ये आपण लिंबूचा रस ॲड करणार आहे। तिथे मी 4 लिंबू घेतलेत, मीडियम साईजचे आहे त्यामुळे 4 घेतलेत। जर तुमच्याकडे मोठे लिंबू असतील तर तुम्ही 2 घेतले तरी चालेल। तर याला हाताने आपण असं प्रेस करून घ्यायचं आहे, कारण की ते थोडं मऊ होईल आणि त्यातून रस लगेच निघला जाईल आणि सर्व रस निघेल। तर आता मी ते कट करून घेते लिंबू। सर्व लिंबूचे 2-2 भाग करायचे आणि एका वाटीमध्ये त्याचा रस काढून घ्यायचा आणि त्याच्यातील बिया ज्या आहेत ना त्या सेपरेट करून घ्यायच्या आहे। तर मी एका वाटीमध्ये लिंबूचा रस काढून घेते। इथे पहा, दूध अजून हलकंसं गरम झालेलं आहे, उकळी आलेली नाही। आता पहा, थोड्या वेळानंतर उकळी आलेली आहे। उकळी आल्यानंतर आपण 1-1 चम्मच असं लिंबूचा रस ॲड करायचा आणि नंतर त्याच्यामध्ये फिरवून घ्यायचं। पहा, अशा प्रकारे जोपर्यंत दुधाचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपण लिंबू ॲड करत राहायचं आहे। पहा, इथं थोडा थोडा दुधाचा कलर चेंज झालेला आहे, पिवसळ झालेला आहे, कधी कधी थोडा डार्क पिवसळ होतो। तर इथं आपलं पनीर जे आहे म्हणजे दूध फाटण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। आपण जे फाटलेले दूध आहे ते थंड झाल्यानंतर आपण एका चाळणीच्या साहाय्याने त्याच्यातील सर्व पाणी जे आहे ते काढून घेणार आहे। त्यासाठी मी एक पातेल ठेवलं, त्याच्यावरती चाळण आणि त्याच्यावरती असं मऊसर असं कॉटनचं कापड असेल तर ठेवू शकता, नसेल तर तुम्ही कोणतंही कापड वापरू शकता, पण ट्राय करा की कॉटनचंच कापड असावं। तर हे सर्व जे आहे पनीर म्हणजे जे फाटलेलं दूध आहे ते आपण एका कापडवर काढून घेतोय। आता आपण लिंबू ॲड केला होता, त्याच्या लिंबूचा थोडासा जो आंबटपणा आहे तो निघून जाण्यासाठी आपण 1 वाटी किंवा 1 ग्लास पाणी ॲड करणार आहे आणि सर्व त्याच्यातील पाणी जे आहे ते नितळून घेणार आहे। 1-2 मिनिटांनंतर याच्यातील पाणी पूर्ण नितळले आहे, तरी काही थोडंफार असतं, त्यामुळे आपण काय करायचं, आता थोडंसं गाठोडे बांधल्यासारखं करायचे, गाठ बांधायचे आहे। आपल्या हाताच्या साहाय्यानं असं प्रेस करून त्याच्यातील सर्व जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे। पहा, थोडंसं ट्विस्ट करायचं अशा हाताने आणि त्याच्यात पहा पाणी निघतं, पूर्ण हे काढायचं नाही, जितकं निघतं तितकं काढून घ्यायचं आहे। यानंतर आता आपण हे सर्व जे पनीर आहे म्हणजे फाटलेलं दुधाचं ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया। इथे पहा, 5 मिनटं मी असंच ठेवलं होतं, त्याच्यामध्ये थोडंफार पाणी होतं ते निघून गेलेलं आहे। हे पहा, आपला पनीरचा गोळा आहे। तर याला काय करायचं आहे, पूर्ण हाताने आपण प्रेस करून मऊसर असं वडी तयार करायची आहे आणि यामध्ये आपण थोडंसं मैदाही ॲड करणार आहे। साधारण 1.5 चम्मच मी मैदा ॲड करणार आहे। प्रथम मी सर्व गाठी फोडून घेते आणि नंतर सर्व गाठी फोडल्यानंतर आपण इथे पहा, इथे सर्व गाठी फुटलेल्या आहेत। इथे आता मी मैदा किंवा गव्हाचं पीठ असेल तरीही तुम्ही ॲड करू शकता, पण मैदा ॲड केल्यानंतर थोडासा त्याचा कलर चेंज होणार नाही, पांढरा कलर राहील। तर इथे मी थोडंसं मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी ॲड करते, त्याचा असा घट्ट असा गोळा तयार करते। खूप ह्याला मळावं लागतं, त्यामुळे 10 मिनिटं तर मी हे मळून घेते। जास्त करून आपल्या तळव्याने हे मळलं तर लगेच हे मळलं जातं। इथे मी गोळा तयार केलेला आहे, हे मळण्यासाठी मला साधारण 10 मिनिटं लागलेले आहेत। तर आता मी एका कापडमध्ये त्याला फोल्ड करून ठेवणार आहे। तर मी प्रथम कापडमध्ये गुंडाळते, नंतर त्याला आपण एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ट्रान्सफर करणार आहे। तर मी थोडं मोठं कापड असल्यामुळे मी त्याला घडी घातली, तुम्ही छोटं कापड घेतलं आणि गुंडाळलं तरीही चालेल। माझ्याकडे छोटं कापड नव्हतं त्यामुळे मी थोडंसं मोठं कापड घेतलेलं आहे। आता मी असं त्याला पूर्ण कव्हर केलं आणि एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवलं। आता हे आपण काय करायचं आहे, एका म्हणजे जाड त्याच्यावर ओझं बसेल असं ठेवायचं आहे। मी ते पनीर ठेवलं, त्याच्यावरती एक प्लेट आणि वरवंटा असतो ना तो ठेवला। जर तुमच्याकडे वरवंटा नसेल तर जड असा डब्बा आपण ह्याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे। मी दोन्ही ठेवून दाखवलेलं आहे। साधारण 12 तास मी तसंच ठेवलं होतं। आता फायनली आपलं पनीर ओपन करून पाहूया। 2 ते 4 तास आपण जड त्याच्यावरती ठेवल्यानंतर तुम्ही काढून फ्रीजमध्ये ठेवलं तरीही चालेल। तर
पहा खूप छान मार्केटसारखं पनीर आपल्या घरच्या घरी आणि खूप सोप्या पद्धतीने आपण बनवलेलं आहे। याचं तुम्ही पनीर टिक्का, पालक पनीर काहीही बनवू शकता आणि खाऊ शकता। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ ते सांगा। तर आता हे पुन्हा आपण जेव्हा करायचं आहे तेव्हा करणार आहे। तोपर्यंत मी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये फोल्ड करून एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवते, हे कितीही दिवस राहिलं